नमस्कार शेतकरी मित्रांनो. बघा आता खरीप हंगाम 2025चा जो पीक विमा आहे तो जवळपास आता 2-3 जिल्ह्याच्या जे जिल्हे आहेत त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 17,500 हेक्टरी याप्रमाणे काय केलेलं आहे, वर्ग करण्यात आलेला आहे. आणि आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम थेट महा-डी-बी-टी थ्रू काय झालेली आहे, अदा केलेली आहे, म्हणजे जमा करण्यात आलेली आहे. आणि यंदा खूप मोठ्या प्रमाणावर पूर परिस्थिती, अतिवृष्टी, नुकसान भरपाई झाली असल्याकारणानं शेतकऱ्यांच्या खात्यावर काय केलेली आहे, ही जी रक्कम आहे ना, ती वर्ग करण्यात आलेली आहे. कारण बरेच शेतकरी यापासून वंचित होते. काहींना थोडी-थोडी का होईना रक्कम काय केलेली आहे, अदा करण्यात आलेली आहे. थोडंसं झालं आहे कमी जास्त रकमेमध्ये. पण काय झालेलं आहे, आता मला बीड, धाराशिव आहे का नाही, इकडं संभाजीनगर असेल, असं जवळपास सर्व जिल्ह्यामध्ये ह्याची काय झालेली आहे, मंजुरी झालेली आहे. आणि टप्प्याटप्प्याने सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर हा जो खरीपाचा पीक विमा आहे ना, 17,500 रुपये प्रति हेक्टरी याप्रमाणे काय झालेला असतो, टाकलेला असतो. आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पीक विमा जमाही झालेला नाही. तर मग त्यांचं काही बँकेला आधार लिंक नसेल, आहे का नाही, काही अडी-अडचणी असतील त्यांच्या स्वतःच्याच, बँकेचा प्रॉब्लेम असेल, त्यामुळं मग त्यांनी काय करायचं आहे, हा प्रॉब्लेम तुमचा स्वतःचा शेतकऱ्यांनी दुरुस्त करायचा आहे. आणि काही शेतकऱ्यांनी मग पीक विमा भरूनही ई पीक पाहणी केलेली नसेल. आता बरेच शेतकरी असे आहेत, की शासनाने वेळोवेळी सांगून सुद्धा ई पीक पाहणीची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. कारण भरपूर मोठ्या प्रमाणावर सूचना दिल्या होत्या ह्याच्या कृषी विभागामार्फत, ई पीक पाहणी करून घ्या. कारण नैसर्गिक आपत्तीला सामोरे जाण्यासाठी शेतकऱ्यांना आणि त्याची नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई पीक पाहणी शासनाने बंधनकारक केली आहे. मग सर्वच शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी करणं बंधनकारकच आहे, असं सर्वांना सांगितलं होतं. पण अद्याप बरेच शेतकरी बाकी होते आणि मग त्या शेतकऱ्याला थोडीशी ई पीक पाहणी अभावी विमा त्यांचा रोखू शकतो, पडणार नाही. ती एक अडचण. त्यानंतर त्यांचा बँकेला आधार लिंक नसेल, ती एक अडचण असेल. आणि काही शेतकऱ्यांना पडलं नसेल तर काही फॉर्म भरता की चूक दुरुस्ती झाली असेल, हे असंही होऊ शकतं. अशा अडचणीमुळं मग काय होणार आहे, त्यांना पडलं नाही. आणि पण ज्या शेतकऱ्याला पडलं नाही, जे काही शेतकऱ्यांचं सर्व व्यवस्थित बरोबर असेल आणि त्या शेतकऱ्यांनी विमा भरलेला आहे, अशा शेतकऱ्यांना थोडंसं थांबून काय होणार आहे, दुसऱ्या टप्प्यात पडणार आहे. हे आता काय झालेलं आहे, 2 ते 3 दिवस झाला हे शेतकऱ्यांच्या खात्यावर काय झालेली आहे, ही रक्कम पडायला लागलेली आहे. आता तुम्ही 17,500 रुपयाची रक्कम म्हणतात, पण पडले तर 1,000, 2,000, 2,500, पण ते टक्केवारीमध्ये झाले. आता बघा, टक्केवारीमध्ये किती नुकसान दाखवलेलं आहे. मग त्याचा पंचनामा वगैरे सर्व काही तक्रारी, अशा सर्व काही गोष्टी करायला लागतात, तरच पीक विम्याला काय होतात, आपण पात्र होतो. ह्या सर्व काही गोष्टी ज्या शेतकऱ्यांनी केलेल्या आहेत, तर त्यानंतर ते मंडळ किती टक्के लागलं, मग ते मंडळ किती टक्के लागलं, तर सोयाबीन किती लागली, कापूस किती टक्के लागला, तूर किती टक्के लागली, हे सर्व पिकाचं अनुमान काढलं जातं. आणि त्या पिकाच्या अनुमानाच्या हिशोबाने तुम्ही जरी 17,500 रुपये प्रति हेक्टरी जरी हे केलं असलं, तरी पण ते नुकसान किती टक्के झालंय त्या हिशोबावर परत ते काय केलेले आहेत, पैसे टाकलेले आहेत. मग 17,500 हेक्टरी लगेचच डायरेक्ट तुमचं 1 हेक्टरला येणार नाही, तर त्या हेक्टरमधून तुमच्या शेतकऱ्यांचं किती नुकसान झालेलं आहे, काय झालेलं आहे, आणि त्यामध्ये सुद्धा मग टक्केवारी काय केलेली आहे, लावलेली आहे असं. आणि त्यानंतरच मग तशा हिशोबाने तुम्हाला काय झालेलं आहे, तुम्हाला म्हणजे शेतकऱ्यांना काय झालेलं आहे, हा पीक विमा काय केलेला आहे, वर्ग केलेला आहे महा-डी-बी-टी थ्रू. बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर हा पीक विमा जमा होत आहे. आता बरेच शेतकरी राहिलेले आहेत, तर त्यांना लवकरच त्यांच्या खात्यावर काय होणार आहे, हा 17,500 रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे जे हे आहेत पीक विमा, ते जमा होणार आहे. आणि बरेच शेतकरी त्यापासून वंचित राहिलेले असेल, त्यांना सुद्धा येणारच आहे. त्यांनी काळजी वगैरे करायची गरज नाही. त्यांच्या खात्यावर काय होणार आहे, हा पीक विमा वर्ग केला जाणार आहे, पडणार आहे. पण ज्या शेतकऱ्यांनी अद्याप त्या टायमालाच ई पीक पाणी नव्हती केली, त्यांना थोडीशी अडचण येऊ शकते. त्यामुळं मग कोणत्याही पिकाचा पीक विमा उतरला तर आपल्याला ई पीक पाणी करणं बंधनकारकच केलेलं आहे. तरच आपल्याला काय होणार आहे,
पीक विमा मिळणार आहे. आपण जरी पीक पाणी नाही केली तरी पीक विम्यापासून हे सगळं नैसर्गिक जी आपत्ती आहेत शेतकऱ्याला येणाऱ्या त्यातून थोडंसं अडचण संभवते म्हणायचं येते म्हणलं तरी काही अडचण नाही. त्यामुळं सर्वच शेतकऱ्यांनी कधी काय पीक विमा भरलेला आहे अशा शेतकऱ्यांनी सुद्धा पीक पाणी करायची आणि नाही भरलेल्या शेतकऱ्यांनी सुद्धा काय करायची आहे, पीक पाणी करून घ्यायची आहे. असं सर्व सक्त आदेश काय केले जातात, कृषी विभागामार्फत दिले जातात. त्यामुळं मग ही एक गोड बातमी म्हणावं लागेल शेतकऱ्यांसाठी, आनंदाची बातमी. 17,500 रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर हा विमा पडण्यास सुरुवात झालेली आहे. आणि ज्या शेतकऱ्यांच्या पडला नसेल तर लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये काय होणार आहे, हा पीक विमा काय होणार आहे, वर्ग केला जाणार आहे. कारण टप्प्याटप्प्याने पडले जातात का ते वर्ग. सोयाबीन पडते, नंतर मग कापसाचं पीक काय केलं जातं, वर्ग केलं जातं. त्याच्यानंतर तूर असेल, त्यानंतर इतर जे पिकं आहेत ते काय केले जातात, हळूहळू टप्प्याटप्प्याने वर्ग केले जातात. त्यामुळं मग आता सध्या तरी एक एक पिकाचा पडण्यास सुरुवात झालेली आहे. हळूहळू काय होणार आहे, सर्वच पिकाचा पीक विमा शेतकऱ्यांना जे टक्केवारी लाभलेली आहे, जी टक्केवारी लागलेली आहे, त्या टक्केवारीच्या हिशोबाने ज्या शेतकऱ्यांनी जेवढं क्षेत्र लावलेलं आहे, मग काहींनी अर्धा एकर असेल, 1 एकर असेल, मग त्या टक्केवारीच्या हिशोबाने त्यांना काय होणार आहे, पीक विमा त्यांच्या खात्यावर वर्ग केला जाणार आहे. पहिल्यांदा तक्रार वगैरे करायला लागत होती, पण आता काढणी पश्चाताप म्हणजे काढल्यानंतर मग ते पाहायचं आहे ते काढणी प्रयोगाचं आणि किती उत्पन्न झालं त्या क्षेत्रामध्ये, एका एकरामध्ये कपाशीचं. आणि मग ते शासनाने किती ग्राह्य धरलेलं असतं, अपेक्षित शासनाचं किती असतं. शेतकऱ्यांना यावर्षी खूप मोठ्या प्रमाणावर पूर परिस्थिती, अतिवृष्टी झाली असल्या कारणानं खूप कमी काय झालेलं आहे, उत्पादन निघालेलं आहे. त्या हिशोबाच्या माध्यमातून मग आपल्याला पीक विमा काय होत असतो, टक्केवारी ठरते आणि त्या टक्केवारीच्या हिशोबाने मग शेतकऱ्यांना पीक विमा दिला जातो. ज्या शेतकऱ्यांना पीक विमा आला नसेल त्यांनी काही कारभार करायची नाही, काही काळजी करायची नाही. त्यांना सुद्धा काय होणार आहे, पीक विमा वर्ग केला जाणार आहे. त्यांना सुद्धा येणार आहे. थोडंसं टप्प्याटप्प्याने थोडंसं मागं पुढं होत आहे, पण सर्व फिक्स तुम्हाला काय होणार आहे, पीक विमा भरलेला आहे ना, त्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्या शेतकऱ्यांनी घाबरून वगैरे जायची गरज नाही, काळजी करायची गरज नाही. आपण तर पीक विमा भरला आहे, आपले पैसे जातात का काय, असं काही शेतकऱ्याला वाटतं. पण तसं काही नाही, पैसे कुठेच जाणार नाही. तर पैसे तुम्हाला उलटं पीक विम्याचे वर्ग तुमच्या खात्यावर केले जाणार आहे. तर फिक्स 100% पैसे तुमच्या खात्यावर येणार म्हणजे येणार. ह्यात काही शंका वगैरे नाही. काही शेतकऱ्यांनी काळजी करायची गरज नाही. धन्यवाद.